एफ-आय-आर झाली आहे, पोलीस येणार आहेत, तर तुम्ही काय कराल? तुमच्या नावावर खोटे गुन्हे दाखल झालेत, तर आता मग तुम्हाला अटकही व्हायचं नाही. BNSSचा कलम 482 काय सांगतो? अँटिसिपेटरी बेल सांगतो. आता अँटिसिपेटरी बेल म्हणजे काय? अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन, जी की न्यायालयाकडून दिली जाते. एखाद्या व्यक्तीला जर नॉन बेलेबल म्हणजे जामीन न होणाऱ्या गुन्ह्यासाठी अटक होण्याची भीती वाटत असेल, तर त्याने अटक होण्याआधीच हायकोर्ट किंवा सत्र न्यायालय सेशन कोर्टमध्ये जाऊन अँटिसिपेटरी बेल फाईल करू शकतो. ही तरतूद खोट्या किंवा बनावट किंवा दुष्ट हेतूने लावलेल्या आरोपांविरुद्ध संरक्षण देते. तर बेल देताना जज काय फॅक्टर्स बघतात? पहिलं म्हणजे गुन्हा किती सिरियस आहे, सेकंड म्हणजे कुठली क्रिमिनल हिस्ट्री आहे का, आणि थर्ड म्हणजे फरार होण्याची शक्यता आहे का. तर मग जज कंडिशन्स लावतात बेल देताना, की पासपोर्ट सरेंडर करावा लागतो, पोलिसांसोबत कोऑपरेट करावं लागतं आणि एव्हिडन्सला टॅम्पर करायचं नाही. हा फक्त कायदा नाही, ही तुमची सुरक्षा आहे. ही माहिती वाचवू शकते एखाद्याचं आयुष्य. सेव्ह करा, शेअर करा. नो द लॉ, नो युअर पॉवर. फॉर मोर लिगल विजडम.